राज्य सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणलेली आहे। ही एक फसवी योजना आहे असे बोलत काँग्रेस नेते विकास राऊत यांनी शासनाच्या लाडकी बहीण योजनेवर घणाघात केलेला आहे। भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे संभावित उमेदवार विकास मनसरामजी राऊत गेले कित्येक वर्षापासून सक्रिय राजकारणातील नावाजलेले नाव आहे। या काळात त्यांनी काँग्रेससह आणखी बऱ्याच पक्षांसोबत काम केलेले आहे। व्यवसायाने इंजिनियर असलेले राऊत एक शेतकरी पुत्र असल्याने ते आजही आपल्या मातीशी जोडलेले आहेत। राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना नेत्यांशी निगडीत एक कटू सत्य देखील समोर आणले। लाडकी बहीणची योजना आहे ही गव्हर्नमेंटची तात्पुरती योजना आहे। ही तात्पुरती वाटू नये म्हणून त्यांनी पुन्हा इलेक्शन कर्ज पुढे ढकलले असं मला वाटतं। आणि ही एक फसवी योजना आहे। लोकांना आज जरी 1,500 रुपये महिलांना मिळत असतात, परंतु पुढे मात्र या शासनामध्ये जेव्हा निवडणुका होतील, निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत सुद्धा हे पैसे पुरवण्याचं दारिष्ट्य राहणार किंवा त्यांचा खजिना खाली असं मला वाटतं। आपण विकासाचे कामं म्हणतो, परंतु तुम्हाला म्हणजे शोधलं तर मी एक विकास राऊत दिसतो, परंतु विकास कामे तुम्ही जर पाहाल, पवनी फिरलेली आहे तुम्ही, गाडीनं आलेले आहात तुम्ही, पवनीची काय गचाड रोडची व्यवस्था केलेली आहे, ते गटाराचे अनेक प्रश्न आहेत, ते कुणी म्हणजे आमदारांनी वास्तविक पाहता ते सोडवायला पाहिजे, परंतु त्यामध्ये अजूनही त्यांनी हात घातलेला नाही। यावरती आम्ही कोणी बंद सारखं आंदोलन मोठं केलेलं होतं, परंतु त्यांनी याकडे मुळीच लक्ष दिलं नाही आणि प्रशासनाला कधी सांगितलेलं नाही। तेव्हा मला असं वाटत नाही की त्यांनी पवनीमध्ये काही थोडा तीळ मात्र तरी विकास केलेला असेल, कारण मी 45 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे। मला एक पारंपरिक देणगी काँग्रेस पक्षाची लाभलेली आहे आणि काँग्रेस पक्ष कसे ते मला माहिती आहे। काँग्रेस पक्षाची जी परंपरा आहे ती कशी चालवावी ते संघटन मी शिकलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून बहुजन समाजाचा आणि सर्व समाजाचा सर्व समावेशक असा विकास कसा होईल हे मला ज्ञात आहे। आणि म्हणून या क्षेत्राचा जर विकास करायचा झाले तर मी निश्चितच करेन असं मला वाटतं, कारण मी एक इंजिनियर सुद्धा आहे आणि इंजिनियर हा खूप दूरदृष्टीचा हे नसतो तरुण, परंतु त्याला एक चांगलंसं विजन असते आणि त्या विजन मधून अनेक प्लॅन्स कसे करायचे, आपल्या पवनीला, आपल्या गावाला, आपल्या क्षेत्राला कसं पुढे न्यायचं याचा तो विचार करत राहते आणि ते सर्व विजन माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं। आतापर्यंत मी जवळपास 6 वेळा तिकीट मागितलेली आहे। 1981 की पवनी अड्याळ क्षेत्रामधून 3 वेळा आणि त्यापूर्वी 3 वेळा मी तिरोड्यामधून मागितलेली, परंतु मला तिकीट नाही मिळाले। परंतु मी काही पक्षाच्या विरुद्ध गेलेलो नाही, आजपर्यंतचा माझा रेकॉर्ड आहे आणि म्हणून यावेळेस कोणालाही जरी तिकीट मिळाली, पक्षाने माझ्या दिली, महाविकास आघाडीला कोणत्याही पक्षाला दिली, तरी पण मी पक्षाचं काम नेहमी करत आलोय आणि पक्षाचं काम नेहमी करत। मागील 45 वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावान असलेले विकास राऊत यांनी आतापर्यंत किमान 6 वेळा पक्ष श्रेष्ठांकडे विधानसभेच्या तिकिटाची मागणी केलेली आहे। येणाऱ्या विधानसभेत देखील त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली। असे असेल तरीही तिकीट मिळो ना मिळो पक्षांच्या विरोधात न जाता महाविकास आघाडीतील कुठल्याही उमेदवाराला समर्थन देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करिता नागपूरहून रजत पंडित यांची रिपोर्ट।